सामन्याला सुरुवात होते. विजय आणि दशरथ अशी ही सलामीची जोडी वाशी संघाकडून. आणि श्रीकांत येतोय पहिल्या षटक घेऊन. पहिल्या षटकातील पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूला आणि हा पहिला चेंडू भिरकावला आहे. घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. फक्त एक धाव या ठिकाणी मिळेल. विजय स्वतःचं खातं उघडतोय. जोशीकडून विजय याला पहिल्याच चेंडूपासून या ठिकाणी सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. जोशी यांच्याकडनं 3 षटकारांकरिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. दोनच ठेवू, 2 ठेवू का? 500 आणखीन वाढवलेत. 1000 केलेलं आहे हॅट्रिक साठी. 3 षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000चं रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे विजय पाटील याच्याकरिता. सर्कलचं पहिलं हे षटक आहे श्रीकांत. आणि हा पहिला चटका येतोय का बघूया. आणि हा घाई झालेली दिसतोय विजयाला. आणि हा लालच बुरी बाला फसतोय फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. खरं तर बरोबर गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. झेलछूट होऊन तंबूत परततोय. पहिला हादरा या ठिकाणी बसतो वाशी संघाला. त्यांचा चांगला मोहोरा या ठिकाणी गाळत होतोय विजय पाटील याच्या रूपानं. मागच्या टुर्नामेंटमध्ये ज्यानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं तोच हा संघ आहे. सत्यम येतोय विजय याची जागा घेण्यासाठी. पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर यश संपादन केलेलं आहे श्रीकांत यानं. एका धावेनं खातं उघडलेलं आहे आणि एक फलंदाज तंबूत परतलेला आहे वाशी संघाचा. आता नवा आलेला फलंदाज आहे तो सत्यम. आणि हा चेंडू मारलाय कव्हर पॉइंटच्या दिशेनं. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आहेत आणि चेंडू अडवला या ठिकाणी. 2 धावा निश्चितपणे जमा होतात संघाच्या खात्यामध्ये. श्रीकांत याचं आणखीन एक पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. सत्यम आणि हा सत्यम पुढे सरसावतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु काही फायदा नाहीये. त्या क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातो सीमापार 4 धावांकरिता. धावसंख्या 7. व्हॉलंटियर्सने जरा लक्ष द्यायचं आहे. चेंडू लगेचच त्यांनी आणायचा आहे. दिवाळा 30+ व्हॉलंटियर जरा लक्ष द्या. सत्यम अपेक्षित खेळी या ठिकाणी साकारताना दिसतो. सर्कलचं षटक आहे. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. आणि हा जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटची काढा घेऊन चेंडू आदळतो यष्टावर. आणखीन एका विकेटचं पतन. चांगली खेळी साकारत असताना सत्यम याला माघारी परतावं लागतंय.
दुसरा फलंदाज तंबूत परततो वाशी 30+ संघाचा धावसंख्या येते 7. काय 4 षटका आहेत. 4 तुषार येतो. स्वप्नील चांगली खेळी साकारत असताना नशिबानं साथ दिली नाही. बॅटची काढा लागून चेंडू एस्टनवर आदळला आणि त्याला तंबूत परतावं लागलं. तुषार येतोय. श्रीकांत सुरेख अशी गोलंदाजी. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत 2 फलंदाज त्यांना तंबूत पाठवलेले आहेत. धावा दिलेल्या आहेत ते फक्त 7. आणि आता शेवटचा चेंडू. नवालेला फलंदाज खेळण्यासाठी सज्ज तुषार अगोदरच पुढे सरसावतोय आणि जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न आणि फसतोय. दरम्यान षटक संपते ते पहिलं आणि धावसंख्या येते 2 बाद 7. डॉट. मित्रांनो खूप उशीर करताय तुम्ही आणि ह्यामुळेच 1 षटक कमी केलेलं आहे. 5 ऐवजी 4 षटक आपण खेळतोय आणि आणखीन असं जर उशीर होत राहिला तर आणखीन काही कमी करावे लागतील. तेव्हा कृपया आम्हाला सहकार्य करा. कोणाला बोला. अमोल येतोय दुसरं षटक घेऊन आणि दशरथ जो मगापासून नॉन स्ट्राईकला होता तो आता स्ट्राईकला गेलाय. चांगलंच स्वागत केलेलं आहे. दशरथ याचा पहिल्या चेंडूवर खणखणी षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 चेंडू तो मागच्या षटकातील नॉन स्ट्राईकला होता आणि त्याने चांगलेच निरीक्षण केलेलं आहे या विकेटचं. त्याचा पुरेपूर फायदा त्यानं या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून उठवलेला आहे. प्लस दिवाळीचे कर्णधार केशव कोळी सरांना मी विनंती करतोय की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दरम्यान आणखीन एक षटकार. खरं तर हा खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून. त्याच्या बोटांना स्पर्श होऊन हा चेंडू सीमारेषा पार जातोय. लागोपाठ दुसरा षटकार. घणाघाती फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते दशरथाच्याकडून.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा जोरकसपणे मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न प्रश्न आणि चेंडू जातो तो निर्धाव. कोणीतरी एकाने निर्णय घ्या. कोण काय सांगते कोण काय सांगते. आणि फुलटोस पद्धत चेंडू आणि आता आणखीन एक षटकार. पैसे घेतो त्या वर्षी 5 ओव्हर नको खेळायला द्यायला. दुसरी 4 ओव्हरचा खेळवायचा होता. आपण 5 ओव्हर चालू करायच्या. तुफानी हमला या ठिकाणी दशरथाच्याकडून पाहायला मिळतो. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 षटकार त्याने मारलेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र मिस करतोय. आणखीन एक या षटकातील आणखीन एक निर्धाव चेंडू, परंतु चांगलाच मार बसलेला आहे या गोलंदाजाला. 3 खणखणीत षटकार मारलेले आहेत दशरथ यानं. पुन्हा एकदा अमोल आणि हा चेंडू चकून पाठीमागे जातो. या ठिकाणी फलंदाजाचं बोट नको असलेली धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्राईकचा फलंदाज तंबूत परततोय धावचीच्या रूपानं. सत्यम आउट झाला ना. तुषार तंबूत परततोय. सुमित येतोय. 3 फलंदाज तंबूत परतत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 3-25. निलेश येतोय तिसरं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा देऊन 2 फलंदाज तंबूत पाठवले होते. दुसरं षटक खूपच महागडं ठरलं ते अमोल याचं. 3 षटकार त्या षटकामध्ये लागले. आणि आता हा निलेश पहिला चेंडू उभ्या स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू निर्धाव जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. तुळशीदास तुळशीदास येतो. निलेश दुसऱ्या चेंडूवर यश संपादन करतो. मात्र खेळण्यासाठी सज्ज होतो. तर दशरथ आतापर्यंत 3 षटकारांच्या खेळी साकारून या ठिकाणी खेळतोय. आणि आताचा चेंडू मात्र तो फसतोय. निर्धाव जातोय चेंडू. नवालेला फलंदाज आहे नॉन स्ट्राईकला तुळशीदास.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज पुढचा सुतो आणि हा चेंडू देखील सुरेख चेंडू पंच इशारा करतायत. हा चेंडू होतो वेस्टर्नच्या पाठीमध्ये घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेनं धावसंख्या येते 26. दुसरं षटक खूप महागडं आल्यानंतर आता तिसऱ्या षटकावर मात्र चांगलंच नियंत्रण पाहायला मिळतं. अतिशय महागडी षटक ठरलं ते दुसरं. आणि हा चेंडू देखील फलंदाज फर्स्ट यष्ट्या उखाडल्या जातात. त्या ठिकाणी पंचांकडे स्क्वेअर लेगच्या दाद मागण्यात येते, परंतु फलंदाज स्वतःच्या घरात सुरक्षित दरम्यान चेंडू मात्र जातो तो निर्धाव. आणि आता शेवटचा चेंडू आणि हा चेंडू बॅटच्या फट्ट्यात व्यवस्थित येत नाही. दरम्यान षटक संपते ते तिसरं सुरेख गोलंदाजी. निर्धाव षटक आलेला आहे. आजच्या दिवसातील हे दुसरं निर्धाव षटक आहे. पहिलं निर्धाव षटक शाहबाज संघाकडून टाकण्यात आलं होतं आणि त्यांनी 2 फलंदाज तंबूत पाठवले होते. आणि आता हे निर्धाव षटक जे आहे नेहरू संघाकडून आलेलं आहे. एक धाव फक्त बाईच्या रूपानं मिळालेली आहे. अर्थात षटक आहे ते निर्धाव. सूर्य गोलंदाजी निलेश शासकडनं. आता कोणाला बोलणार? धावसंख्या 26 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नंदेश होते, कर्णधार आहे स्वतः शेवटचं षटक घेऊन. आणि तुलसीदास खेळण्यासाठी सज्ज होते. आणि हा चेंडू वेस्टर्नच्या पाठीमागे जातो. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या 27. तेच तो बघायला गेला ना. पंचाने पाहिलं त्या ठिकाणी हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे. बॅटकट आहे का? बाय बाय ओके. अर्थात हा लागोपाठचा 7वा चेंडू निर्धाव जातोय. आता चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय. निश्चितपणे चौकारा करता चेंडू जातोय बाहेर. तुलसीदास यानं थोडंसं फळक या ठिकाणी हलवण्याचं काम केलेलं आहे. धावपळकावर धावा लागलेल्या आहेत त्या 31. अजून देखील 4 चेंडू येणं बाकी. या 4 चेंडूंमध्ये बघूया धावपळकावर किती धावा लावण्यात यश मिळवतात वाशीचे 2 फलंदाज. आणि हा चेंडू लोहरमध्ये टाकलेला, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या 32. दशरथ करता शेवटचे 3 चेंडू. फुलटॉस पद्धती चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितपणे मिळेल. दुसरा धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होईल आणि तसा झालेला आहे प्रयत्न. खरं तर हा प्रयत्न झालेला आहे दशरथला स्ट्राईक मिळवण्याकरिता. आणखीन एक फलंदाज धावचीच्या रूपानं तंबूत परततोय तुलसीदास याच्या रूपानं.
33 ना, हा? ते 33. विकास येतोय. परंतु तो राहील नॉन स्ट्राईकला. विकास ना दशरथ याला आणखीन संधी आहे. आतापर्यंत 3 षटकार त्यानं ठोकलेले आहेत. हा 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 आणि हा फसवतो गोलंदाज. दुसऱ्यामध्ये 18 गेला ना. अरे बापरे, 7 बापरे. आणि आता शेवटचा चेंडू आणि हा खूपच बाहेरून चेंडू जाणारा निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी. फक्त 1 षटक त्यांना महाग पडलं नेहरू संघाला. वाशी संघाकरिता फायद्याचं, नेहरू संघाकरिता महागाचं. त्या षटकामध्ये 18 धावा निघाल्या होत्या आणि त्या 18 धावा काढल्या होत्या दशरथ यानं. नाहीतर पहिलं षटक फक्त 7 धावा, दुसरं षटक 18 धावा, तिसरं षटक फक्त 1 धाव, ती सुद्धा बायच्या रूपानं. आणि आताचं 4थं षटक निघालं ते 7 धावा. अशा एकूण 33 धावा झालेल्या आहेत 4 षटकांमध्ये. अर्थात 34 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे नेरूळ संघासमोर वाशी संघानं. तर चला वलिया मैदानाकडे थोडंसं स्पीडअप करायचं. एका बाजूला वाशी 30+ संघ आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना नेरूळ 30+ संघ. तर 4 षटकांच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आणि 34 धावांचा टार्गेट देखील असेल. 24 चेंडू आणि 34 धावा. जवळजवळ सरासरीचा विचार केला तर 8.50 ची सरासरी इथून कंप्लीट करावी लागेल. चला नेहरू संघाचा संघनायक आपली सलामीची जोडी पाठवायची. तसेच योगेशजी नाईक साहेब यांचं आगमन होतं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल 30+ क्रिकेट संघ दिवाळी यांच्या माध्यमातून.
सलामीची जोडी देखील नंदेश आणि मिथुन नेरूळ संघाची 34 धावसंख्येचं आव्हान. तर विनंती असेल दिवाळी 40+ सर्व सभासद तसेच दिवाळी ग्रामस्थ आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरून व्यासपीठाची शोभा देखील वाढवायचे. स्ट्राईक एंडला पण पाल नंदेश, नॉन स्ट्राईक एंडला मिथून. 34 धावांचं माफकचं आव्हान. कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये भरघोस धावा आल्यानंतर वाटलं होतं वाशी संघ मोठ्या टार्गेटच्या ते गोलंदाज सुमित मोठा टार्गेट उभारेल असं वाटलं होतं, परंतु तिसरं षटक मात्र निर्धाव फेकलं गेलं. तदनंतर मात्र वरचढ असलेला वाशी संघ मात्र खाली उतरताना देखील पाहायला मिळाला. तसेच बेलापूर 30+ 40+ दोन्ही संघाचे खेळाडू जर उपस्थित असेल तर आपण व्यासपीठावर यायचं. पहिला चेंडू सुमित याचा निर्धाव सुरेखरित्या फेकून दिला जातोय. पहिला निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूची आवश्यकता नक्कीच वाशी संघाला असेल. 34 धावांचा टार्गेट देखील आहे आणि या मैदानावर झालेल्या बेलापूर 30+ क्रिकेट आयोजित शृंखलेचा चॅम्पियन संघ वाशी संघ याला देखील पाहतात, परंतु पहिल्या इनिंग मध्ये निराशा थोडीशी मनात जरी भासली असली परंतु टिचून मारा गोलंदाजीतून मात्र योग्य रीतीने करणं देखील गरजेचं असेल. कंजूसपणाची गोलंदाजी इथून मात्र निर्धाव चेंडू माफ करा अवांतर चेंडू येतोय. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. अवांतर धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना इथून धावसंख्या मात्र पोहोचवली जाते 0 गडी बाद 1. गोलंदाज सुमित पुन्हा एकदा काट सुरेख झेल टिपला जातो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि पहिला मोठा मासा जाळ्यामध्ये फलंदाज क्रमांक 1 मिथून बॅक टू दी पॅव्हिलियन. माफ करा नंदेश बाद येतोय आणि ज्या पद्धतीने वाशी संघाचा सलामीवीर विजेंद्र हा मात्र दुसऱ्या चेंडूवर परतला होता त्याच पद्धतीने इथून मात्र नंदेश नेरूळ संघाचा दशाच तसं उत्तर इथून वाशी संघाकडून दिलं जातंय. परंतु टार्गेटचा विचार केला तर मापक असं टार्गेट आहे. फलंदाज रॉकी नंदेशाची जागा भरून काढण्यासाठी रॉकी मात्र खेळपट्टीच्या दिशेने रवाना देखील होतोय. P1चे पहिले षटक हाताळत असताना अजूनपर्यंत विचार केला तर 2 चेंडूमध्ये कोणताही मोठा फटका इथून सुमित याने खेळून दिलेला नाहीये, परंतु आता तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज रॉकी जो मात्र नेरूळ संघासाठी धडाकेबाज फलंदाजी करतो तो मात्र आता तैनात देखील झालाय आणि 34 धावांचं टार्गेट जे सोपं टार्गेट आहे तर अशा प्रकारची फलंदाजी झाली तर ते महाग ठरताना देखील दिसेल. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. 62 धावांचं टार्गेट ला सामोरं जात असताना ऐरोली संघ मात्र पिछाडीवर हटला, परंतु इथे नेरूळ संघ ज्या पद्धतीने मी सांगितलं की रॉकी मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि आल्या पॅव्हलिन मधूनच सेट होऊन आला आणि पहिलाच चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट करतो. धावसंख्या चौकाराच्या साह्याने 1 गडी बाद 5. एक गडी बाद 5 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र झेल हवेमध्ये परंतु नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी मात्र रॉकी आणि मिथून याच्या माध्यमातून खेळ धावून काढलेली 1 धाव स्कोर कार्डवर ऍड करत असताना संघाची धावसंख्या 1 गडी बाद 6. पहिल्या षटकातील विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय, परंतु यष्टीरक्षक सुरेखरित्या केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिरावली जाते 1 गडी बाद 6.
हा देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कार्पेटच्या आधारे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात देखील आहे आणि एक धाव या चेंडूवर देखील बळकावली जाते आणि एका धावेने समाधान मानत असताना संघाची धावसंख्या नेऊन ठेवली जाते 1 गडी बाद 7. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपुष्टात येतोय आणि 8.50 ची सरासरी गाठायची होती, ती मात्र 7 धावा पहिल्या षटकामध्ये काढल्या जातात आणि अजूनही विचार केला तर 27 धावांचं आवश्यकता असेल आणि समीकरणाचा विचार केला 18 चेंडू 27 धावा म्हणजेच 9ची सरासरीतून कंपल्सरी गाठावी लागेल आणि कंपल्सरी नियम हा स्पर्धेचा असेल याची देखील नोंद घ्यायची. 30+ नवी मुंबई स्पोर्ट्सच्या असोसिएशनच्या माध्यमातून ही शृंखलेची नियमावली देखील आखली गेली आणि त्या नियमामध्ये खेळवली जाणारी ही दिवाले 30+ या संघामार्फत शृंखला देखील पाहायला मिळते. सुरेख ट्रॉफ्या देखील आपल्याला पाहायला मिळतात, ज्या ट्रॉफ्या आकर्षक देखील करतायत प्रत्येकाला आणि प्रत्येक येणाऱ्या संघाला वाटतंय की आजचा शेवटचा दिवस आणि संध्याकाळी एक ट्रॉफी आपल्या घरी देखील जावी आणि त्या अनुषंगाने करत असताना खेळ गोलंदाज विजेंद्र फलंदाजी करत असताना मात्र नाराज केलं आपल्या संघाला विजेंद्र याने, परंतु गोलंदाजीतून टिचून करावी लागेल. ज्या पद्धतीने सुमित याने 7 धावा खर्च केल्या त्या पद्धतीची गोलंदाजीतून विजेंद्रला करावी लागेल. त्याच नंतरच आपल्या संघाला मात्र बळकट स्थितीमध्ये पोहोचवलं जाईल. हे मनात धरून गोलंदाजी करणं हे देखील गरजेचं असेल. हवेमध्ये चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषा पार. चुका इथून मात्र क्षेत्ररक्षकाच्या मध्ये होतात. झेल टिपण्याचं मानस कोणतेही केलं नाही आणि त्याचा भोगवटा इथून मात्र चुकवावा लागतो वाशी संघाला 4 या धावसंख्येने. झेलची संधी गेली होती परंतु कोणताही प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाला नाही आणि चेंडूची आतुरतेने वाट पाहत असताना चेंडू मात्र डोक्याच्या वरून जातोय सीमा रेषा पार. आणि या चुका इथून मात्र महागड्या ठरतील शेवटच्या क्षणी वाशी संघासाठी. पहिल्या चेंडूवर चौकार, आता बिग हिट, चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी आणि सोपा झेल. फलंदाज क्रमांक 2 मिथून, सलामीला मिथून देखील परत धावसंख्या धावफलकावर 11 या धावसंख्येवर लगावलेला हा दुसरा हादरा. तर 16 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 2 हाताळत असताना विजेंद्रला पहाल पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर मात्र फलंदाज बाद. हा देखील बिगिट करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या आधारे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होते. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते रॉकी याच्या माध्यमातून. तर नौका फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहाल प्रदीप याला आता पाहाल पहिला चेंडू आपल्या इनिंग मधला फेस करण्यासाठी प्रदीप देखील सज्ज झालाय. तर 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात येतो. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात, तर कुठेतरी दिशा भरकट सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू देखील फेकला गेला, दिशा भरकडली गेली. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न देखील झाला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्याचाच भोगवटा इथून भोगावा लागतोय. 1 या धावसंख्येच्या अवांतर माध्यमातून शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. कार्पेटच्या आधाराने मात्र खेळून काढला जातोय. तत्पूर्वी मात्र एकच धाव आणि एका धावेने संत गतीने इंद्रायणी वाहते. त्या पद्धतीने धावा लुटण्याचं काम इथे नेरूळ संघाकडून. टार्गेट काय तितकंसं मोठं नव्हतं परंतु संत गतीने खेळ करत असताना जे मोठं टार्गेट नव्हतं त्याला मोठं करणं हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं देखील असतं. आणि प्रत्येक वेळेला आपण कित्येक वेळेला पाहतो
ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्यावेळेला संत गतीचं क्रिकेट खेळलं जातं आणि शेवटच्या क्षणी मात्र ते थोडंसं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील महागडं ठरतं. आता मात्र सुरेख चेंडू होता परंतु ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो अव्वांतरचा. अव्वांतर धावसंख्येत 1ने भरणा होईल. तर पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कोणताही वाद पंचांशी घालायचा नाहीये. पंच आपण आपल्या जागेवर उभं राहायचंय. 14-19. जर या दोन चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर मात्र पारड जड असेल नेहरू संघाचं. परंतु निर्धाव आले दोन चेंडू तर कुठेतरी वर चढ होईल. सुरक्षित रक्षण होते. यष्टीरक्षकाचं तुळशीदास सुरेख यष्टीरक्षण केलं जाते. तर भारतीय जनता पार्टीचे विजय पंढरीनाथ कोहली साहेब यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तसेच एकवीर माता रिक्षा चालक संघटनेचे आमचे सदस्य देखील आहेत. त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत असेल. तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 12 चेंडू 19 धावा. ज्या पद्धतीने उल्लेख केला होता 2 चेंडू निर्धाव आले तर सुस्थितीत असेल वाशी संघ आणि जर मोठा फटका आला तर वरचढ असेल नेहरू संघ. परंतु 2 चेंडू इथून निर्धाव फेकले जातात विजेंद्र याच्या माध्यमातून. जर विचार केला तर 8 धावा खर्च केल्या जातात आणि सुमित याच्या पावलांवर पाऊल ठेवून गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. जर क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे जर चौकार जर गेला नसता तर इथे कुठेतरी धावसंख्या जी 8 खर्च केली ती कुठेतरी 4 ते 5च्या दरम्यान पाहायला मिळाली असते. परंतु एक चुकी थोडीशी महागडी ठरेल की काय की आपल्या संघाला विजय प्राप्त करण्यासाठी येणारे 2 गोलंदाज तयार असतील. त्यासाठी मात्र सत्यम ज्याने मात्र मागच्या शृंखलेमध्ये गोलंदाजी करून आपल्या संघाला मात्र मेगा फायनलचा चॅम्पियन मात्र ठरवला होता. तो सत्यम इथून मात्र वाशी संघाचा एक भरोशाचा गोलंदाज. पहिला चेंडू सत्यम याचा सोडून दिला जातो. परंतु ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर इन स्विंग म्हणजे आतमध्ये चेंडू शिरला जातोय. एक स्पिनिंग पद्धतीची गोलंदाजी. परंतु यष्टीरक्षण तुळशीदास याचं देखील कौतुकास्पद होतं. हा देखील विकेट करण्याचा प्रयत्न मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवला जातोय. याच कारणाने मात्र आपल्या खांद्यावर मात्र गोलंदाजीची मदार दिली आहे आणि त्याची जबाबदारी सांभाळत असताना सत्यम याला देखील आपण पाहतात. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेले घोषित क्षेत्रामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचा चेंडूवर मात्र 1 धाव अर्जित देखील होते. एका धावेने धावसंख्या 16. तर 10 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील नेहरू संघाला. सुरेश यष्टीरक्षण होते. तुळशीदास एकदा या यष्टीरक्षकासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कोणतीही चूक इथून केली जात नाहीये. तर आता मात्र यष्टीरक्षणासाठी या षटकासाठी विजेंद्र मात्र देखील तैनात झाला यष्ट्यांच्या मागे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू देखील होता. परंतु कोणतीही मोठी धावसंख्या इथून खेचली जात नाही. धावचीची संधी परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतं. संघाची धावसंख्या एकीय धावसंख्येने वाढत असताना 17 या आकड्यावर पोहोचवली जाते. 8 चेंडू 17 धावा. ज्या पद्धतीने उल्लेख केलं गेलं होतं लो स्कोरिंग मॅचेस 1 या धावसंख्येचा मानस ठेवून आपण जेव्हा खेळ करत असतो परंतु शेवटच्या क्षणी ज्या कमी धावसंख्या असते त्या आपल्याला एका मोठ्या डोंगरा एवढ्या देखील वाटायला लागतात आणि त्याचं चित्र इथून नेहरू संघापुढे असेल की काय
हे देखील पाहणं गरजेचं असेल. तर या दोन चेंडूमध्ये सुरेख फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडस फंबलिंग पाहायला मिळतं. एकच धाव, सुरेख क्षेत्ररक्षण, थेट फेकी. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू 16 धावा. जर या चेंडूवर मोठा फटका जर आला नाही तर मात्र कुठेतरी जमिनी एवढा टार्गेट मात्र नेहरू संघासाठी डोंगरा एवढा होऊन दिसेल. काय गोलंदाजी केली वाशी संघाने, आणि कुठेतरी इथून मात्र भीमर पंचांचा विषय ते नोचा संधी लागली होती फलंदाज प्रदीप याला, परंतु संधीचं सोनं काही करता आलं नाही. फ्री हिट असेल, नो बॉल, फ्री हिट. 7 चेंडू 15 धावा, फ्री हिटची संधी असेल. कुठेतरी 5 चेंडू सुरेखरित्या फेकल्यानंतर वेगळा प्रयत्न करण्याचा मनात निर्णय होता सत्यम याचा, परंतु थोडासा मागला ठरतो. चेंडू निसटला गेला आणि तो भीमर पद्धतीचा. तर अवांतर धावसंख्येत 1 ने भरणा होत असताना धावसंख्या 20, 7 चेंडू 14 धावा. कौतुक करत होतं सत्यमचं, परंतु एक चेंडू फेकण्यासाठी बरीचशी मेहनत करावी लागते. कुठेतरी थोडंसं दडपण होत आणि ज्या फटक्याची अपेक्षा होती आतुरतेने वाट पाहत होते नेहरू संघाची पाठीराखे आणि षटकार येतोय. 7-16चं समीकरण, 2 अवांतर, तदनंतर आलेला षटकार म्हणजे एका चेंडूसाठी 8 धावा मोजाव्या लागतात गोलंदाज सत्यमसाठी. आणि शेवटच्या क्षणी समीकरण थोडंसं महागडं ठरेल, महागडं होईल असं वाटत होतं, परंतु शेवटचा चेंडू फेकण्यासाठी 8 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्या मात्र महागड्या ठरू नयेत हीच अपेक्षा असेल वाशी संघासाठी. आता 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल या 8 धावा रोखण्यासाठी हे देखील पाहणं गरजेचं असेल. सहा चेंडू 8 धावा. पहिला असा चेंडू शरीराचा वेध घेणारा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न तुळशीदास. गोलंदाज तुळशीदास. पहिला चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावर 7 पोचवली जाते 27. 5 चेंडू 7 धावा. या धावा रोखल्या जातील की सहजरित्या पार केल्या जाईल हे सांगून जाणारे 5 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज वाशी संघाकडून तुळशीदास. चॅम्पियन संघ होता मागच्या शृंखलेचा वाशी 30+, परंतु या सामन्यामध्ये सुरेख पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. धावचीतची संधी आणि रॉकी मात्र धावचीतच्या माध्यमातून बाद. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू दी पॅव्हिलियन. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल. लो स्कोरिंग मॅच. जर शेवटच्या चेंडू षटकार जर लागला नसता तर कुठेतरी बळकट स्थितीमध्ये असता वाशी संघ, परंतु जर आणि तर या 2 शब्दांना मैदानामध्ये किंमत नाही आहे. जरी समालोचकाने जरी उल्लेख केला जर तरचा, परंतु मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार जर आणि तरचा केला जात नाही. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम देखील आहे. जर वाशी संघ स्पर्धेतून बाहेर झाला तर नक्कीच विचार करावा लागेल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आणि चौकार मात्र खावा लागला ते मात्र इथे लक्षात घ्यावं लागेल वाशी संघाच्या. चार चेंडू 6 धावा. तुळशीदास पुन्हा एकदा सज्ज बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डी क्षेत्रामध्ये. 3 चेंडू 3 धावा खर्च केले जातात आणि समीकरण असेल 3 चेंडू 5 धावांचं. जर मोठा फटका आला तर सहजरित्या विजय मिळवेल नेहरू संघ, परंतु या पद्धतीने एका धावेने
जर डोंगर मोठं उभं राहायचं बोललं तर कुठेतरी निर्धाव चेंडू आला तर वाशी संघासाठी फायद्याचं देखील ठरेल, परंतु निर्धाव चेंडू जर नाही आला तर मात्र नेहरू संघासाठी फायद्याचं ठरेल. पाहूया कोणत्या पद्धतीची गोलंदाजी होते. तुळशीदास पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, उंची जास्त, लांबी कमी आणि फलंदाज क्रमांक 4 मोक्याच्या क्षणी इथून मात्र विकेट बळकावून देतोय तुळशीदास. आणि आता मात्र 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. चला थोडस स्पीडअप करायचंय. तर स्ट्राईक एंडला विपुल आणि नॉन स्ट्राईक एंडला नौका फलंदाज अमोल आणि गोलंदाज तुळशीदास. काय गोलंदाजी करते तुळशीदास. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता होती. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आणि चौथ्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद. आणि आता 2 चेंडू 5 धावांचं समीकरण. 2 चेंडू 5 धावा. धाव चेंडू. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी षटकार. नक्कीच का आम्ही चॅम्पियन होतो, मागच्या शृंखलेचा चॅम्पियन आम्ही का होतो हे सांगण्यासाठी सज्ज असलेला वाशी संघ जर एका चेंडूमध्ये जर षटकार टोकला तर नक्कीच हिरो बनण्याची संधी असेल फलंदाज विपुल याला. तर नक्कीच, आणि जर निर्धाव चेंडू टाकला तर नक्कीच हिरो असेल तो तुळशीदास. तर नक्कीच शेवटच्या क्षणी सामना येऊन ठेपला. 1 चेंडू 5 धाव, 6 चेंडू 8 ची आवश्यकता होती. बिग हिट आणि विजयी होतोय वाशी संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स वाशी संघ. काय मॅच होती, स्लो स्कोरिंग मॅचेस. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला होता, संत गतीने क्रिकेट खेळत असताना शेवटच्या क्षणी मात्र डोंगर पार करावे लागेल आणि डोंगर पार कर